क्षणात मित्रांनो पतिव्रता धर्मात वृंदा एवढी आंधळी झाली होती की तिला आपल्या नवऱ्याचे दुर्गुणसुद्धा दिसत नव्हते. दिसले तरी ती कानाडोळा करत होती व पतिप्रेम आडवे येत होते असे म्हणा हवे तर. जसे वाल्मिक ऋषीच्या पत्नीला उशिरा का होईना पण जाग आली. नवऱ्याच्या पाप कर्मात सहभागी होण्यास तिने स्पष्टपणे नकार दिला आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला मित्रांनो. तसे दानव जालंधरच्या बाबतीत काही घडले नाही. उलट पत्नीच्या पुण्याईने तो दिवसेंदिवस उन्मत्त होऊ लागला. धर्म व धर्मीयांच्या मुळावर उठला. वृंदाने कधीही नवऱ्याला अडवले नाही, समजावले नाही. मंदोदरीने मात्र रावणाला समजावले. त्याच्या भावाने त्याला समजावले होते पण रावणाने ऐकले नाही. भक्त प्रल्हादाने वडिलांना समजावले, त्यानेही ऐकले नाही. वडिलांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर होत असताना पाहिला पण प्रल्हादाने भगवंताला मात्र कधीही अडवले नाही. पण वृंदाने भगवंताला शाप दिला. असे अनेक उदाहरणे आहेत मित्रांनो. शेवटी धर्माचे व धर्मीयांचे रक्षण करण्यासाठी भगवंताला अशा नराधमांचा वध कोणत्याही मार्गाने करावाच लागतो. भगवंताच्या अवतार कार्याचा हाच खरा उद्देश असतो. यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे मित्रांनो. आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या कुटुंबातील कोणाही सदस्याने क्रिमान कर्म शास्त्रविहितच करावे, शास्त्र निश्चित कर्मे टाळावीत. या दृष्टीने सर्वांचेच एकमेकावर लक्ष असावे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. हरिओम. शिव शंभो महादेव.